तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजचा जो स्पेशल सुपर क्लास आहे तो आहे राजाराम मोहन रॉय यांच्यावर. कारण यांचे व्यक्तिमत्व जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. ही माझी आपल्या सर्वांची एक रिक्वेस्ट आहे. सुपर क्लासला सुरू करण्याआधी या व्हिडिओला सुपर क्लासला एक लाईक जरूर करून घ्या आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. तर चला व्हिडिओला सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे, राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या गावी झालेला आहे? राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राधानगरी या गावी राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांचे जन्मगाव राधानगरी कोणत्या राज्यामध्ये येते? राजाराम मोहन रॉय यांचे जन्मगाव राधानगरी कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय यांचे राधानगरी हे जन्मगाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. 22 मे 1772 या रोजी या वर्षी राजाराम मोहन रॉय यांचा एक जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांच्या पत्नीचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. राजाराम मोहन रॉय यांच्या पत्नीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. उमादेवी असे राजाराम मोहन रॉय यांच्या पत्नीचे एक नाव ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, राधाप्रसाद आणि रामप्रसाद हे राजाराम मोहन रॉय यांचे कोण होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, राधाप्रसाद आणि रामप्रसाद हे राजाराम मोहन रॉय यांचे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राधाप्रसाद आणि रामप्रसाद राजाराम मोहन रॉय यांचे 2 मुले बनलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कुणी दिलेली आहे? राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कुणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दिल्लीचा बादशाह यांनी राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी बहाल केलेली आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी अरबी आणि पारसी शिक्षणासाठी कोठे गेले होते? राजाराम मोहन रॉय हे अरबी आणि पारसी शिक्षणासाठी कोणत्या ठिकाणी गेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बिहारमधील पाटणा या ठिकाणी राजाराम मोहन रॉय अरबी आणि पारसी शिक्षणासाठी गेलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय कोणत्या धर्माला समजून घेण्यासाठी तिबेटला गेले होते ते सांगायचं आहे. राजाराम मोहन रॉय कोणत्या समाजाला किंवा धर्माला समजून घेण्यासाठी तिबेटला गेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय बौद्ध धर्माला समजून घेण्यासाठी तिबेटला गेलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांना त्यांच्या आईवडिलांनी कशामुळे घराबाहेर काढले होते? राजाराम मोहन रॉय यांना त्यांच्या आईवडिलांनी कशासाठी किंवा कोणत्या कारणास्तव घराबाहेर काढले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय यांनी मूर्तिपूजेला विरोध केल्या कारणास्तव त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घराबाहेर काढलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी 2 वर्षामध्ये किती विवाह केले होते ते सांगायचं आहे. राजाराम मोहन रॉय यांनी एकूण 2 वर्षामध्ये किती विवाह केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय यांनी 2 वर्षामध्ये 2 विवाह केलेले होते. पुढचा प्रश्न, 1803च्या सुमारास राजाराम मोहन रॉय यांनी कोणता निबंध लिहिलेला आहे? 1803च्या सुमारास राजाराम मोहन रॉय यांनी कोणता निबंध लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ईश्वर भक्तास देणगी हा जो निबंध आहे तो 1803च्या सुमारास राजाराम मोहन रॉय यांनी एक निबंध लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांचा निबंध ईश्वर भक्तास देणगी कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता? राजाराम मोहन रॉय यांचा निबंध ईश्वर भक्तास देणगी कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय यांचा निबंध ईश्वर भक्तीस देणगी हा पारसी भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी दिवाणी पदाची नोकरी कोणत्या वर्षी सोडलेली आहे? राजाराम मोहन रॉय यांनी दिवाणी पदाची नोकरी कोणत्या वर्षी सोडली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1805 या वर्षी राजाराम मोहन रॉय यांनी दिवाणी पदाची एक नोकरी सोडलेली होती. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय नोकरी सोडल्याने कोणत्या ठिकाणी राहू लागले होते? राजाराम मोहन रॉय नोकरी सोडल्याने कोणत्या ठिकाणी राहू लागले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. माहीगंज या ठिकाणी राजाराम मोहन रॉय नोकरी सोडल्याने राहू लागलेले होते.
पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभा कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभा कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी कोलकाता या ठिकाणी आत्मीय सभा एक सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी सत्तेची चाल बंद करण्यासाठी सरकारकडे अर्ज कोणत्या वर्षी केला होता? राजाराम मोहन राय यांनी सत्तेची चाल बंद करण्यासाठी अर्ज सरकारकडे कोणत्या वर्षी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1818 या वर्षी राजाराम मोहन राय यांनी सत्तेची चाल बंद करण्यासाठी सरकारकडे अर्ज केलेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. राजाराम मोहन राय यांच्याशी चर्चा करून सत्तेची चाल बंद करण्याची निश्चिती कोणी केलेली आहे? राजाराम मोहन राय यांच्याशी चर्चा करून सत्तेची चाल बंद करण्याची निश्चिती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लॉर्ड विल्यम बेंटिंक या व्यक्तीने किंवा गव्हर्नरने राजाराम मोहन रॉय यांच्याशी चर्चा करून सत्तेची चाल बंद करण्याची एक निश्चिती केलेली होती. पुढचा प्रश्न, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीचा कायदा कोणत्या वर्षी जाहीर केला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीचा कायदा केव्हा जाहीर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 4 डिसेंबर 1829 या वर्षी या दिवशी लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीचा कायदा एक जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी कोणत्या धर्माची स्थापना केलेली आहे? राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माची एक स्थापना केली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी एक ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण प्लसचे सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये 25 दिवसाची राज्यसेवेच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बॅच चालू आहे. या बॅचची स्टार्टिंग 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. आणि मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बॅच आहे जिचं नाव रणांगण आहे. आणि ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्री प्लस मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 27 ऑक्टोबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि मित्रांनो, आणखीन एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे. या बॅचेसचे नाव आहे देह कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच. ही राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही पण एक बॅच आहे. या बॅचेसची स्टार्टिंग 3 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर किंवा प्लॅटफॉर्मवर होणार आहे. मित्रांनो, आपण जर 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे अनअकॅडमी फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन प्रोव्हाइड करणार आहे. आणि मित्रांनो, आपण जर 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला अनअकॅडमी 3 महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आपण कुठल्याही बॅचेसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपण पाहूया. ईश्वर विषयी तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून कोणत्या धर्माची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली होती? ईश्वर विषयी तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून राजाराम मोहन राय यांनी कोणत्या धर्माची स्थापना केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ईश्वर विषयक तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची एक स्थापना केलेली आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. राजाराम मोहन राय यांनी मुलीसाठी पहिली शाळा कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती? राजाराम मोहन राय यांनी मुलीसाठी पहिली शाळा कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी मुलीसाठी पहिली शाळा कोलकाता या ठिकाणी सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांना रॉय ही उपाधी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे? राजाराम मोहन रॉय यांना रॉय ही उपाधी कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. राजाराम मोहन रॉय यांना रॉय ही जी पदवी आहे ती बंगालच्या नवाबाने एक त्यांना पदवी बहाल केलेली होती. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांना रॉय उपाधी देणाऱ्या बंगालच्या नवाबाचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. राजाराम मोहन रॉय यांना रॉय ही उपाधी देणाऱ्या बंगालच्या नवाबाचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कृष्णचंद्र बॅनर्जी असे राजाराम मोहन रॉय यांना रॉय ही पदवी किंवा उपाधी देणाऱ्या बंगालच्या नवाबाचे एक नाव होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते आहे? राजाराम मोहन रॉय यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय यांचे मूळ नाव बॅनर्जी असे एक ठेवण्यात आलेले होते.
पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. राजाराम मोहन राय यांच्या वडिलांचे नाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. रामकांतो राय असे राजाराम मोहन राय यांच्या वडिलांचे नाव ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी बनारस येथे कशाचे शिक्षण घेतलेले आहे? राजाराम मोहन राय यांनी बनारस या ठिकाणी कशाचे शिक्षण घेतले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. संस्कृत वाङ्मय कायद्याचे शिक्षण राजाराम मोहन राय यांनी बनारस या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी जॉन दिबाके यांचे सहाय्यक म्हणून कोणत्या वर्षी काम केलेले आहे? राजाराम मोहन राय यांनी जॉन दिबाके यांचे सहाय्यक म्हणून कोणत्या वर्षी काम केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी जॉन दिबाके यांचे 1805 या वर्षी सहाय्यक म्हणून त्यांचे काम केलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला होता? राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांचा जो जन्म आहे तो हिंदू कुटुंबामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची एक स्थापना केली होती? कोणत्या धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाचे पूर्वी नाव काय होते? राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 3 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेल्या ब्राह्मो समाजाचे ब्राह्मो सभा असे एक पूर्वीचे नाव ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजातील अनुयायी कोणत्या दिवशी एकत्र येऊन चर्चा करत असत ते सांगायचं आहे. सॉरी मित्रांनो, टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे, परंतु प्रश्न असा आहे, ब्राह्मो समाजातील सर्व अनुयायी कोणत्या दिवशी एकत्र येऊन चर्चा करत असत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ब्राह्मो समाजातील सर्व अनुयायी एकत्रित येऊन शनिवार या दिवशी चर्चा करत असत. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणकोणते धार्मिक कार्य केलेले आहे? राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणकोणते धार्मिक कार्य केले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवादाचा प्रसार आणि धार्मिक सहिष्णुता हे सर्व जे कामे आहेत ते राजाराम मोहन राय यांनी एक धार्मिक कार्य केलेले आहेत. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजामध्ये कोणकोणत्या व्यक्तींना किंवा लोकांना प्रवेश दिला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाजामध्ये कोणकोणत्या व्यक्तींना किंवा लोकांना प्रवेश दिला जात होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाजामध्ये वरीलपैकी सर्वच म्हणजे ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध या सर्व लोकांना प्रवेश दिला जात असे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रथा रूढ होत्या? राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या प्रथा रूढ झाल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये सती प्रथा, जातीभेद, बालविवाह हे जे सर्व पद्धती आहेत ते रूढ झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये छापणे हे बंधनकारक होते? राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये छापणे हे बंधनकारक ठेवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये सर्व वृत्तपत्र इंग्रजी या भाषेमध्ये छापणे हे बंधनकारक होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी या नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होते ते सांगायचं आहे. संवाद कौमुदी राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदीचे वृत्तपत्र सुरू केले होते ते बंगाली भाषेमध्ये सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांनी कोणत्या गव्हर्नरने वृत्तपत्र इंग्रजीत छापण्याचे बंधन हटवले होते ते सांगायचं आहे. राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने कोणत्या गव्हर्नरने वृत्तपत्र इंग्रजीत छापण्याचे बंधन हटवले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चार्ल्स मेटकाफ या गव्हर्नरने सर्व पत्र इंग्रजीत छापणे हे राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने हटवलेले होते. पुढचा प्रश्न,
प्रश्न या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कोणत्या देशामध्ये झाला होता? राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कोणत्या देशामध्ये झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन रॉय यांचा जो मृत्यू आहे तो इंग्लंड या देशामध्ये झालेला आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आजची जी सुपर क्लास होती ती 110% आवडलेलीच आहे अशी एक आशा ठेवतो. आणि या आशेवरून मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो की आपण या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक जरूरच करायचा आहे. आणि अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका सुपर क्लासमध्ये.